आज बीड जिल्ह्यातील केज येथे ओबीसींच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहेत. स्वतः ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, आज मोर्चा निघतोय, कशा प्रकारचा मोर्चा असणार आहे आणि तुमची मागणी काय असणार आहे? खरं तर परवा आमचा कळमनुरी येथे प्रचंड 2-2.5 लाखांचा मोर्चा झालाय आणि आज सुद्धा त्याच्यापेक्षाही मोठा प्रचंड असा मोर्चा होईल. कारण की ओबीसींच्या हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून ओबीसींचं राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक नोकरीतलं सगळं अस्तित्व कुठेतरी मराठा समाजाच्या झुंडशाहीला बळी पडून मराठा समाजाच्या आमदार खासदारांनी खरजुल्या जरांगीला पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी मुंबई बंद करण्याचं काम, मुंबईत झुंडशाही निर्माण करण्याचं काम केलं आणि त्या झुंडशाहीच्या जोरावर, झुंडशाहीच्या दबावाला बळी पडून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारनं हा ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसणारा JR काढला आणि त्या JR मधून ओबीसींचं पूर्ण अस्तित्व संपलेलं. त्याच्या विरोधात हा आज केज मधला मोठा मोर्चा होणार आहे, मोठी सभा होणार आहे. आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांना काल छगन भुजबळावर टीका केली आहे. कसं पाहता या टीकेकडे? खरं तर जरांगे निव्वळ बिंडोक चौथी नापास असणारा, त्याची अक्कल शून्य असणारा माणूस आहे. खरं तर ह्या मराठ्यांनी सरंजामी 2-5% ह्या निजामी मराठ्यांनी त्याला डोक्यावर घेतलंय आणि ओबीसीचं अस्तित्व संपवण्यासाठी जाणीवपूर्वक खरजुल्याला पुढे केलेलं आहे. अरे त्याची अवकात काय, त्याची कुवत काय? भुजबळांचं राजकीय, सामाजिक अनुभव 50 वर्षापेक्षा जास्त. हे काल उठलेलं कुठतरी जाळीतून आलं, पुढं लागलं बोलायला. आपण कुणावर बोलतोय? आपल्या त्या वयाचे, त्यांच्या वयात आणि आपल्या वयात काय फरक आहे? खरं तर जरांगेला भुंकायला सोडलेलं आहे. जरांगे हा खरं तर म्हणजे पिसाळलेला कुत्रा म्हणावं लागेल त्याला. कारण की उठलं सुटलं भुजबळावर भोकायचं, उठलं सुटलं ओबीसीवर भोकायचं, ओबीसी नेत्यावर भोकायचं. जरांगेला फक्त भुंकण्यासाठी शरद पवारांनी, एकनाथ शिंदेनी, अजित पवारांनी, जे आणि राज्यातील आमदार खासदार मराठा समाजातील असतील त्यांनी सगळ्यांनी या भुंकायला सोडलेलं आहे, चावायला सोडलेलं आहे. परंतु पिसाळ्याला कुत्र्याची आता घटका भरत आली. योग्य वेळी त्याचा बंदोबस्त केला जाईल. आपण जर पाहिलं तर आता ओबीसी आणि नंतर मराठा आणि आता तुमच्यातलेच काही बांधव धनगर समाज आणि बंजारा समाज यांचं देखील मागणी पुढे येते. एसटी आरक्षणात त्यांची देखील मागणी आहे. याकडे कसं पाहता? तुमचा याला पाठिंबा असेल का? खरं तर असा विषय आहे की महत्वाचं ओबीसीचं आरक्षण टिकवणं गरजेचं आहे. एसटी मधलं आरक्षण आपण नंतरही त्याचा लढा करू शकतो, परंतु आज ओबीसीचं अस्तित्व आपल्या ताटातलं आपल्याला वाचवणं गरजेचं आहे. पण ते आपल्या ताटातच नाही, आता आपल्या ताटातलंच आपल्याला वाचवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागायला लागलं, न्यायालयीन लढाई लढावं लागली. आणि तुम्ही जर ताटातलं सोडून दुसऱ्या मिळवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर मला वाटत नाही की राज्य सरकार तुमच्या अनेक दिवसापासून तुम्ही मागण्या करतात. आमचा धनगर समाज अनेक वर्षापासून मोर्चे, उपोषण, मेळावे या आरक्षणासाठी करतोय, परंतु धनगर समाजाच्या कधीही राज्य सरकारने मागण्या मान्य केलेल्या नाहीत आणि मला वाटत नाही हे राज्य सरकार मान्य करेल. परंतु ठीक आहे, त्यांची इच्छा आहे, केलं पाहिजे. आम्हाला बी वाटतं त्याला एसटी मधलं आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु राज्य सरकार करणार नाही हे मला कळतंय. त्यामुळं अगोदर आपलं ओबीसींचं अस्तित्व आपण टिकवलं पाहिजे आणि ओबीसींचा जो अध्यादेश विरोधात निघलेला आहे तो अध्यादेश आपण तात्काळ रद्द केला पाहिजे 2 सप्टेंबरचा आणि त्यानंतर तुम्ही एसटीची लढाई लढावी. परंतु तोपर्यंत 2 सप्टेंबरच्या JRच्या विरोधात सर्वांनी ताकदीनं एकत्र येणे गरजेचं आहे. कारण तुमचं राजकीय भविष्य ओबीसी मधून आहे. तुमचं राजकीय भविष्य आज काही एसटीत तुम्हाला आरक्षण नाही, उद्या तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य व्हायचं जरी म्हटलं ओबीसी मधून तर तुम्हाला ओबीसी मध्येच यावं लागेल ना. ठीक आहे, तुम्हाला हे जरांगे सारखे पिसाळलेले कुत्रे कुठे उलट सुलट सांगून तुम्हाला शुभेच्छा देतील. आज बघा, जातीवादी मराठ्यांचे आमदार तिथं पटापटा येऊन भेटी द्यायला सुरुवात केल्या, परंतु ओबीसी आरक्षणाच्या वेळी एकही आमदार, एकही मंत्री तिथे भेटायला येत नव्हता. आज त्यांच्या चढावडी लागल्यात कारण की त्यांना ओबीसी मध्ये फूट पाडण्यासाठी त्यांना आनंद आहे त्याचा. परंतु आम्ही एकत्र आहोत, जरी त्यांचं आंदोलन सुरू असेल आम्ही बी सोबतच आहोत, असा काही विषय नाही. परंतु आम्हाला अगोदर लढा आमचा ओबीसीचं आरक्षण टिकवायचंय, नंतर आम्ही एसटीच्या मागे लागू. कारण की आमचा बंजारा समाज, धनगर समाज दुसऱ्या राज्यामध्ये एसटी मध्ये आहे आणि आमच्या भावंडांना जर झोपडीतून स्लॅबचं घर मिळत असेल तर आम्हाला आनंदच आहे ना. परंतु अगोदर आपल्याला झोपडी टिकवणे, नंतर स्लॅबच्या घराकडे बघू. हैदराबाद गॅजेट संदर्भात जी याचिका दाखल होती कोर्टामध्ये ती याचिका फेटाळली आहे काल कोर्टाने. याकडे कसं पाहतात? हे बघा, एखादी याचिका फेटाळी म्हणून काय होत नाही. 4 का 5 याचिका दाखल आहेत आणि ते कोण याचिका करतायत तेच आम्हाला माहित नाही. याचिका करताना कोण वकील लावलंय, किती अभ्यासू वकील आहेत, त्यांचे मुद्दे काय आहेत, त्यावर सगळ्या याचिका अवलंबून असतात. त्याचं किती स्ट्रॉंग मांडणी केलेली आहे. कारण की चांगल्या अभ्यासू वकिलांकडून मांडणी केलेली आमच्या याचिका आहेत ना. आदरणीय भुजबळ साहेबांच्या वतीनं आमची मंगेश ससानी लढतायत, आणखी आमचे अभ्यासू वकील, वरिष्ठ वकील सुद्धा त्यामध्ये काम पाहतायत. आमच्या या याचिका फेटाळू शकत नाहीत.
आमच्या याचिकेला आमच्याच बाजूने निकाल लागेल हे येणाऱ्या काळात दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. आणि कारण की हे आमचं आंदोलन संविधानाच्या बाजूने, आमचं आरक्षण टिकवणं, डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण आम्हाला टिकवायचंय आणि त्यासाठी न्यायालय आमच्या पाठीशी राहणार आहे. कारण की आम्ही काही चुकीचं मागतच नाहीत ना जरांगी सारखं. त्यामुळं ही याचिका फेटाळल्याने आम्हाला काही फरक पडत नाही. आमची मूळ याचिका आहे आणि ती याचिका न्यायालय सुद्धा फेटाळू शकत नाही, कारण की ती अभ्यासू आणि सत्यता मांडणारी याचिका आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर आमची जी याचिका आहे ती कोर्टात आहे आणि ती न्यायालय फेटाळू शकत नाही, कारण की आमची याचिका संविधानाला धरून आहे, असं देखील नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.